नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। रानडुक्कर आडवा आल्याने भयानक अपघात घडलेला आहे। अख्खं कुटुंब संपलं आहे आणि पती पत्नीसह 2 मुलांचा देखील मृत्यू झाला आहे। हा भयानक अपघात कुठे आणि कसा घडला आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तसेच तुम्ही सीएम मराठी न्यूज चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून शेजारचं बेल बटन देखील प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। कार आणि टँकरमध्ये झालेल्या धडकेत अख्खं कुटुंब संपलं आहे। वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातील माणगाव येथून आपल्या कुटुंबासह वर्ध्याकडे कारने येत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या गाडीचा अपघात झाला आहे। यात 4घांचा मृत्यू झाला। मंगळवारी मध्यरात्री हा भीषण अपघात घडलेला आहे। मिळालेल्या माहितीनुसार पोलीस कर्मचारी प्रशांत वैद्य हे आपल्या कुटुंबासह रामनवमीच्या कार्यक्रमात सहभागी होण्याकरता आपल्या गावी गेले होते। कार्यक्रम आटपून परत येत असताना हा अपघात झाला। प्रशांत वैद्य हे आपल्या कुटुंबियांसह वर्ध्याकडे येत असताना हा भीषण अपघात घडलेला आहे। रस्त्यावर रानडुक्कर आडवे आल्याने तरोडा गावाजवळ प्रशांत यांची कार अनियंत्रित झाली। त्यामुळे समोरून येणाऱ्या डिझेल टँकरला कार जाऊन धडकली। या अपघातात प्रशांत वैद्य, त्यांची पत्नी प्रियांका, त्यासोबतच मुलगा 3 वर्षाचा याचा जागीच मृत्यू झाला, तर मुलगी 5 वर्षाची हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे। अपघातात हसतं खेळतं कुटुंब संपल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। पोलीस याबाबत अधिक तपास करत आहे। तरीही ही दुःखद घटना ऐकल्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया काय आहे कमेंटद्वारे नक्की कळवा। अशाच नवीन ताज्या घडामोडी आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलवर पाहत रहा। धन्यवाद।